खासदार श्रीकांत शिंदे बोलतायत, काय म्हणतायत आपण ऐकूया। तिसऱ्यांदा मी खासदार झालोय, खूप समाधानी आहे। मागे वळून पाहिलं की 2014 आठवतं की तेव्हा 27व्या वर्षी जेव्हा मी खासदार झालो, आज 2024मध्ये तिसऱ्यांदा खासदार होतोय। मला वाटतं खूप कमी लोकांच्या नशिबामध्ये हा योग येतो आणि खासदार म्हणून चांगलं काम मतदारसंघासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, देशासाठी असेल, हे करत राहीन मी। अल्टिमेट निर्णय जो आहे हा माननीय मुख्यमंत्री, पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब जे आहेत हे घेतील आणि मला वाटतं ते नेहमी जो निर्णय घेतात हा मेरिटनुसार जो आहे हा निर्णय घेत असतात। आमच्या पक्षामध्ये वेगवेगळे नेते आहेत, खासदार आहेत, ज्यांचा एक्सपिरियन्स असेल, खूप वर्ष जे आहे पक्षासाठी त्यांनी काम केलं आहे आणि मला वाटतं त्याच्या हिशोबाने जे आहे हे शिंदेसाहेब योग्य निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेतील। शिवसेनेची किती संधी देणार म्हणून तुमचं नाव विशेष चर्चेत आहे, कारण तुम्ही हॅट्रिकही केली आणि तरुण नेतृत्वही आहात। बघा, मला वाटतं हा सर्व अधिकार जो आहे हा शिंदेसाहेबांना आम्ही दिलेला आहे, पण मी वारंवार तेच सांगतो तुम्हाला। मला जर विचारलं तुम्ही की मला जर शिंदेसाहेबांनी विचारलं तुला मंत्री व्हायचं आहे का, मी सरळ जे आहे ते त्यांना सांगणार की मला मंत्री होण्यामध्ये बिलकुल रस नाही। मला पक्ष संघटना, पक्षाचं काम हे तळागाळापर्यंत घेऊन जाण्यामध्ये जास्त रस आहे। पक्ष कसा वाढेल, आज आपण जर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल की फक्त 2 वर्षामध्ये जे आहे हे शिवसेनेला चांगलं यश जे आहे हे मुंबई असेल, मुंबईच्या बाहेर असेल, महाराष्ट्रामध्ये मिळालं। जी वोट बँक होती 20%ची, 19%ची शिवसेनेची ओरिजिनल, त्याच्यामधून 14.5% जे आहे हे मतदान जे आहे हे आमच्या बाजूने, आमच्यावरती लोकांनी विश्वास दाखवला आणि जे बाकी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, आयडिओलॉजी सोडलं, त्यांच्या वाट्याला फक्त 4.5% मतदान आलं। येणाऱ्या काळामध्ये ते 4.5% मतदान जे राहिलेलं आहे ते देखील आमच्या बाजूला जे आहे येईल आणि येणाऱ्या विधानसभेला चांगलं यश कसं मिळेल याच्यासाठी पूर्ण ताकदीने जे आहे हे आम्ही काम करू। मला वाटतं हा प्रश्न जो आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना तुम्ही विचारला पाहिजे। उद्धव ठाकरेंचे 2 खासदार जे आहेत ते तुमच्या संपर्कात आहेत, थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्कात आहेत। मला वाटतं त्यांना तुम्ही जर विचारलं, मला त्याच्याबद्दल जास्त बोलायचं। आप लौटे हैं और आपको चूज भी किया गया, इलेक्ट किया गया है फ्लोर लीडर, कैसे दिखते हैं? फ्लोर लीडर के तौर पर जो है माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहब और सभी हमारे एमपीज़ जो है उन्होंने एक विश्वास दिखाया है। तीसरी बार चुनकर आने के बाद फ्लोर लीडर उन्होंने मुझे चुना है और फ्लोर लीडर के तौर पर अच्छा काम सभागृह में हो, लोकसभा में हो, इसके लिए पूरी ताकत से जो है हम लोग सभी लोग सबको साथ में लेकर जो है काम करेंगे। कल प्रधानमंत्री शपथ लेने वाले हैं, सामने होगा, हो सकता है कि राहुल गांधी एज ए लीडर ऑफ द ऑपोजिशन, तो फिर क्या फर्क पड़ता है किस तरीके उससे? से आपकी स्ट्रैटेजी कि अब तक अपोजिशन इतना स्ट्रॉन्ग आपके कभी रहा नहीं, लीडर ऑपोजिशन। देखिए, ऑपोजिशन की ज़्यादा न सोचकर हमारा परफॉर्मेंस कैसे होगा एनडीए का, हर एक मंत्री का, उसके ऊपर हमारा फोकस रहेगा। देश के लिए हम लोग अच्छे निर्णय किस प्रकार से ले सकेंगे, युवाओं के लिए निर्णय कैसे ले सकेंगे, महिलाओं के लिए निर्णय कैसे ले सकेंगे, किसानों के लिए। मुझे लगता है कि हमारा पूरा ध्यान जो है हमारे परफॉर्मेंस पर रहेगा और गए 10 सालों में जिस तरीके से हम एनडीए ने परफॉर्म किया है उससे अच्छा ही परफॉर्म जो है आने वाले 5 सालों में करेंगे, क्योंकि तीसरी बार मोदी जी जो है प्रधानमंत्री बनने जा रहे हैं। ये खुद में एक इतिहास है कि तीसरी बार जो है लोगों ने उनको चुना है, तीसरी बार जो है एनडीए को उन्होंने चुना है, तो इस बार जो है एनडीए का परफॉर्मेंस जो है बहुत अच्छा होगा। पुन्हा एकदा जरांगे पाटील हे आंदोलन करत मला वाटतं त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण त्याच्यामध्ये मराठा आरक्षणामध्ये आरक्षण दिलेलं आहे, आता कोर्टामध्ये विषय आहे। येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करू। प्रधानमंत्री का शपथ लेने वाले कैसे दिखते हैं आप? सांगताय की हे सरकार टिकणार नाही, काही दिवसातच पडेल। आता ते जेव्हा हे सरकार बनलं ना राज्यामध्ये, तेव्हापासून त्यांना स्वप्न ते पडतायत। तर मुंगेरी लाल के हसीन सपने हे तुम्ही ऐकलंय, मला वाटतं त्या स्वप्नामध्ये जे आहे हे त्यांना जगू द्या। आणि मला वाटतं आत्ता त्यांची काय परिस्थिती झालेली आहे, ज्या सीट्स लोकसभा ज्या आहेत ह्या जिंकून आल्या त्या कुणाच्या वोट बँकमुळे जिंकून आल्या याचं आत्मपरीक्षण जर केलं तर त्यांना जे आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांची काय परिस्थिती होईल, ही परिस्थिती जी आहे ती आज त्यांना त्याची जाणीव जी आहे ती झाली तर बरं आहे, नाही झाली तर आजच्या सारखी परिस्थिती जी आहे ती उद्या असेंब्लीमध्ये नक्कीच होईल। कारण की
एक वोट बँकची पॉलिटिक्स जी आहे ती या लोकसभेमध्ये केली, लोकांची दिशाभूल करण्याचं काम जे आहे ते त्यांनी या ठिकाणी केलं. म्हणूनच जे ओरिजिनल वोट बँक होते, ओरिजिनल मतदार जे होते शिवसेनेचे, ते आमच्याबरोबर राहिले. त्यांच्याबरोबर फक्त 4.5% झाले आणि बाकीचे जे वोट बँक पॉलिटिक्स केले तुम्ही, ती वोट बँक जी आहे ती टेम्पररी येऊन तिथे अटॅचमेंट झाली तुम्हाला. आणि ज्या सीट्स मुंबईमध्ये पण जर पाहिल्या तुम्ही तर मराठी माणूस जो आहे हा शिवसेने राहिलेला आहे. आणि ज्या ज्या सीट्स पडल्या त्या कुठल्या मोहल्ल्यामधून यांना मतदान पडलं त्याचं आत्मपरीक्षण जे आहे ते यांनी केलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेसाठी महायुती पूर्ण ताकदीनिशी जे आहे हे काम करेल आणि महायुतीला जे आहे हे येणाऱ्या विधानसभेमध्ये चांगलं यश मिळेल. आपण बघतोय श्रीकांत शिंदे हे दिल्लीला पोहोचलेले आहेत आणि त्यांनी मंत्रिपदामध्ये आपल्याला रस नसल्याचं म्हटलेलं आहे. मंत्रिपदासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. इतर अनेक विषयांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आले, मात्र तुर्तास त्यांनी त्यावर स्पष्ट प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे.